मी सरचे स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो. नाहीत ऐकायला बरं इथे येतो वरती. 2026च्या हो असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या भेटीसाठी, आपला आशीर्वाद घेण्यासाठी, आपलं प्रेम घेण्यासाठी, आपल्या कौतुकाची थाप आपल्या पाठीवर पाडून घेण्यासाठी आपल्या वारवाडी गाण्याच्या महाराष्ट्र निवडणूक सेनेच्या अधिकृत उमेदवार सौ सोनालताई मकरंद पाटील या आपल्या भेटीसाठी या ठिकाणी गुंजवाडी गावामध्ये आले आहेत. मी तुम्हाला सांगतो, सोनालताई पाटीलची का राहायचे आपल्याला. त्यांच्याकडे जर पाहिलं तर एक सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आहेत आणि त्यांचे एक विषय असा आहे की बाकी सगळ्यांक प्रचंड धनशक्ती आहे, परंतु त्यांच्याकडे तुमच्या रूपाने जनशक्ती आहे. त्यामुळे हा लढा असा आहे की धनशक्ती मोठी की जनशक्ती मोठी हा ठरवण्याचा हा लढा आहे. पैसा मोठा की मतदार मोठा हे ठरवण्याची लढाई आहे. त्यांचे पती असतील अर्थातच मनसेचे पुणे जिल्हा अध्यक्ष मकरंद पाटील यांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास गेली 2006 पासून जेव्हा मनसेची स्थापना झाली, पहिल्या दिवसापासून ठाकरे बंधूंशी एकनिष्ठ म्हणजे ठाकरे ब्रँडशी, ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ असलेला निष्ठावान माणूस. प्रत्येक गोष्टीत या जुन्नर तालुक्यावर प्रत्येक आंदोलनात असू द्या, त्यामध्ये पाण्याचे प्रश्न असतील, शेतीचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसरपणे जनतेच्या समस्यांसाठी लढणारा हा माणूस, लढवया माणूस. आपण पाहिलं असेल आपल्या गुंजवाडीतील देखील अनेक लोकांना त्यामध्ये रेशनिंग कार्डच्या समस्या असतील, संजय गांधी निराधार योजनेच्या समस्या असतील, त्याचप्रमाणे दिव्यांगांसाठी नारंगावरनं पुण्यापर्यंत मोफत सेवा दिलेला व्यक्तिमत्व आहे. मग हा माणूस जर प्रामाणिकपणे आपल्याशी एवढी वर्ष सेवा करतोय, तसं दुसरं टोलच्या बाबतीत सांगायचं झाल्यास टोलवरती कुणालाही मारहाण होऊ, कुणाची अडवणूक होऊ, पहिला फोन मकरंद पाटील येतो तालुक्यातून, किंवा आपल्या हक्काचा माणूस आहे, आपला हक्काने भाऊ म्हणून आपण त्याला हक्काने आवाज देऊ शकतो, जो आपल्या पाठीशी ठाम उभा राहील. म्हणून मकरंद पाटलांचं एक सामान्य माणसाचं असामान्य कर्तृत्व या ठिकाणी घडत आहे. म्हणजे या माणसाने कुठलंही पद नसताना, कुठलंही सत्तेचं राजकीय पद नसताना जर एवढी सेवा केली असेल, मग त्याच माणसाला जर आपण संधी दिली, तो माणूस अजून वेगानं पळू शकतो, वेगानं आपल्या हक्काचा आवाज बनवू शकतो. ताईंच्या बाबतीत, ताई म्हणजे कसं आहे, आपल्या हक्काचा आवाज त्या जनतेमधून बनवू शकतात. की तुम्हाला कुठल्याही प्रकारची या वारवाडी गाण्यामध्ये समस्या असू द्या, आम्ही अनेक समस्यांवरती अभ्यास केला, आम्ही त्या सांगणार नाही तिथं, परंतु ते करण्यासाठी, ते सोडवण्यासाठी त्या स्वतः पदवीधर आहेत. त्यामुळे त्यांना प्रश्नांची जाण आहे. महिलांचे अनेक प्रश्न असतील, जसं आपण सगळ्यांचा आपला हा पूर्ण परिसर मीना खोऱ्याचा सर्व शेतीवरती अवलंबून आहे. आपल्या सर्व महिला स्वतःची शेती असेल स्वतःच्या शेतीमध्ये राबतात, किंवा इतरकडे खुरपणे असू द्या, कांदे लावणे असू द्या, काही असू द्या, सर्व कामाला एकमेकीला सहाय्य करण्यासाठी जात असतात. परंतु त्याच्याबरोबर आपल्याला काहीतरी जोडधंदा असला पाहिजे. म्हणून त्यांच्या डोक्यात संकल्पना आहे की या संपूर्ण गणामध्ये वारवाडीमध्ये एक छोटंसं ऑफिस टाकायचं, की मी निवडून आल्यानंतर की येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक महिलाला आपल्या हक्काची भगिनी त्या ठिकाणी बसलेली असेल, आपल्या समस्या आपण त्यांच्याकडे घेऊन जाऊ शकतो. म्हणून शेतीबरोबर जोडधंदा टाकण्यासाठी मग त्यामध्ये टोपी असेल, शिवणकला असेल, ब्युटी पार्लर असेल, मसाला मेकिंग असेल, शेळीपालन असेल, इतर अनेक उद्योगधंदे आहेत ज्यांची जोड ते आपल्याला घालून देणार आहेत. म्हणून अशा भगिनीला जर आपण संधी दिली तर निश्चितच त्यांच्याबरोबर मकरंद पाटीलचे देखील हात बळकट होतील व ते आपल्यासाठी कायम या ठिकाणी, आपल्या जनतेच्या प्रश्नासाठी कायम या ठिकाणी बांधतील, प्रशासनाची विरोध करतील जर ते आपल्यावर अन्याय होत असेल तर. म्हणून माझी आपल्या गुंजवाडीतील सर्व महिलांना विनंती आहे, आपलं मत, एक मत आपलं या गणाच्या विकासाला, या गणाच्या परिवर्तनाला, अर्थातच महाराष्ट्र निवडणूक सेना म्हणजेच पर्यायाने रेल्वे इंजिनला. म्हणून आपल्या सर्वांना मी ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.